टाइगर जिंदा नहीं, टाइगर मर गया, टाइगर ऐसा हो गया। टाइगर दो कदम पीछे हो गया और छलांग लगा के बता दिया कि टाइगर अभी जिंदा है। शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा दणदणीत विजय झाल्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिर्डीत आगमन होताच जनेश्वर प्रतिष्ठान शिर्डी शहर, नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना, साई आश्रम शिर्डीच्या वतीने त्यांचा फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य सत्कार करण्यात आलाय। यावेळी जनेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांतदादा कोते, अध्यक्ष रवींद्र शेळके आदींसह संघटनेतील सदस्य उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचा जय हो। साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती, साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती, जनसेवेस तव झटती दिवसा रात्री। जय हो डॉक्टर राधाकृष्ण पाटलांचा जय हो। आज खऱ्या अर्थाने शिर्डी मतदारसंघासाठी हा आनंदोत्सव आहे। माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील हे सलग 8व्यांदा या आपल्या विधान भवनामध्ये जात आहे। याचं शिर्डीकरांना व सर्व मतदारसंघाला एक आनंदाची मोठी बाब आहे। माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील याच्यासारखा नेता होणं हे आमच्या सारख्यांचं किंवा शिर्डी मतदारसंघाचं भाग्य आहे की एवढा मोठा नेता आमच्या मतदारसंघात लाभला आहे व कुठल्याही प्रकारचं भेदभाव न करता त्यांनी शिर्डीसाठी सर्व प्रकारच्या वॉटर लाईन असतील, MIDC असतील, सायबर संस्थांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विषय असेल व सर्व बचत गटाच्या माध्यमातून अनेक त्यांनी वाड्यावस्त्यांपर्यंत रस्ते असतील हे सर्व योजना त्यांनी राबवल्या आहे व इथून पुढे भविष्यामध्ये ते योजना राबवतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे। सतत 8 दिवसापासून ते 10 दिवसापासून या प्रक्रियेमध्ये होतो। आम्हाला निकाल हा अगोदरच माहिती होता कारण लोकांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत विखे पाटील परिवार हा पोहोचलेला आहे व त्यांचे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेलो आहोत। नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय घोषित होताच आम्ही सर्व जनेश्वर प्रतिष्ठान व साई आश्रम परिसर सर्व युवक मोठ्या प्रमाणामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून येथे आम्ही जल्लोष साजरा केला आहे। तसेच महायुती सरकारमध्ये त्यांना चांगलं मंत्रिपद मिळो ही साहेबांची आम्ही प्रार्थना करत आहोत व शिर्डीचं भवितव्य उज्ज्वल हो ही साहेबांना प्रार्थना करत आहोत। मुळात ही काटेची टक्कर नव्हतीच। तसं पाहायला जर गेलो आपण तर समोरच्या उमेदवाराचं कुठल्याही प्रकारचं योगदान या मतदारसंघासाठी नाहीये। मग 76 नंतर जर तुम्ही विषय घेतला 78 मध्ये हे होते ते होते, मग नामदार साहेबांची राजकारणाची सुरुवात हीच 91-92 पासून झालेली आहे। त्या अगोदर कोण होते काय होते हा प्रश्न जाऊ द्या तुम्ही, परंतु नामदार साहेबांचं डोर टू डोर माउथ टू माउथ लोकांशी कम्युनिकेशन आहे, संवाद आहे, त्यामुळे प्रत्येकाला नामदार साहेब आपलेसे वाटतात। समजा सामाजिक मोठे कामं जाऊ द्या, नगर मनमाडचा विषय जर थोडासा आपण काही तांत्रिकदृष्ट्या मागे ठेवला परंतु प्रत्येकाच्या वाडी वस्त्यापर्यंत घरापर्यंत डांबरी रस्ता दरवाजापर्यंत साहेबांनी नेलेलं आहे। पाण्याची व्यवस्था झालेली आहे, ड्रेनेज लाईन झालेली आहे, राहत असेल शिर्डी मतदारसंघ असेल हे मोठं पॉकेट आहे मतदारसंघातलं, इथे सगळ्या सुविधा झालेल्या आहे, बाकीच्या पण सुविधा झालेल्या आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल अनेक कोणत्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून असेल नामदार साहेबच या गोष्टी करू शकतात। हे समोरचे उमेदवार कोणाचे तरी ऐकून कोणाच्या तरी कानात सांगून या गोष्टी मतदारसंघ चालणार नाही। इथं खूप मोठे आज 2-2.5 लाख लोक मतदार आहे, बाकीचे लोक जर धरले तर 3-3.5 लाख लोक या मतदारसंघामध्ये आहेत। हे असं सांगून याचं त्याचं ऐकून आणि काहीतरी करून मतदारसंघ चालणार नाही, लोकांच्या अडीअडचणी सुटणार नाही। त्यासाठी नामदार विखे पाटलांसारखा खामखार नेता महाराष्ट्राच्या विधान भवनात जाणं गरजेचं आहे आणि तेच सायबर संस्थांच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषद माध्यमातून असेल, मुख्यमंत्री सहाय्यतेच्या माध्यमातून असेल तेच या मतदारसंघाचा भविष्याचा विकास करू शकतात। आमच्यासारख्या तरुणांच्या भावी पिढीचा विकास तेच करू शकतात। डॉक्टर सुविदादा विखे पाटील हे नवीन चेहरा आहे, त्यांच्या माध्यमातून तरुणांची एक मोठी फळी आहे। इथून पुढच्या फळीला साईबाबा आणि विखे पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही। आपण 2009चा जर बॅकलॉग बघितला तर त्यावेळेला थोडीशी परिस्थिती किंवा साहेबांचं आणि तरुण वर्गाचं कम्युनिकेशन हा जनरेशन गॅप पडत चालला होता।
हा जो गॅप आहे हा डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांनी भरून काढला आणि हा गॅप भरून काढल्यामुळे तरुणांची फळी दादांबरोबर व ज्येष्ठांची फळी साहेबांबरोबर असं एक संगम होऊन या मतदारसंघ एक संघ झालेला आहे व सुजयदादा विखे पाटील असतील नामदार साहेब असतील हे विकासाच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचलेले आहेत व त्या दोघांच्या माध्यमातून हा विकास होत आहे. खरं बघितलं तर नगर दक्षिण असेल तिथून हा डायलॉग प्रसिद्ध झाला टायगर अभी जिंदा आहे. हा डायलॉग शिर्डी मतदारसंघाची विधानसभेची निवडणूक चालू असताना काही शेजारच्या मतदारसंघातले लोक येऊन टाइगर जिंदा नहीं, टाइगर मर गया, टाइगर ऐसा हो गया, टाइगर दो कदम पीछे हो गया और छलांग लगा के बता दिया कि टाइगर अभी जिंदा है. येत्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रशांतदादा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली जो आम्ही 10 ते 12 दिवस जो प्रचार केला त्या प्रचाराला वाडे वस्त्यावर जाऊन उदंड असा प्रतिसाद मिळत होता. मी यापूर्वी सांगितलं हा निकालाची फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. विरोधकांनी याची धसका घेतला होता. फक्त साहेबांचं लीड किती याच्यावर फक्त ही औपचारिकता राहिली होती आणि आज जे लीड मिळालं मला तरी वाटतं भविष्यात या मतदारसंघात कोणी आता यापुढे नामदार साहेबाला विरोधात कोणी उभं राहणार नाही. यापुढील निवडणुका या बिनविरोधच होतील अशी मला अपेक्षा आहे. व विरोधकांनी जो अपप्रचार केला दहशत भीती या मतदारसंघात कुठलीही दहशत नाही, दडपशाही नाही, सर्व धर्म समभाव साहेबबाबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे सर्व लोक येथे काम धंदा व्यवस्थित चालू असताना विरोधकांनी जो अपप्रचार केला त्या अपप्रचाराला कुठलाही मतदार बळी पडला नाही व त्याला कुठल्याही प्रकारची भीक न घालता जास्तीत जास्त मतभिक्यांनी या नामदार साहेबांना या मतदारसंघातील जनतेने निवडून दिलं व यापुढे या राहता तालुक्याच्या विकासासाठी नामदार साहेबांना मोठं मंत्रिपद मिळेल अशी आम्ही सामान्य कार्यकर्ता म्हणून अपेक्षा व्यक्त करतो व साईबाबांनी मोठी मंत्रिपदाची त्यांची इच्छा पूर्ण करावी अशी मी साईबाबांना विनंती करतो. आज शिर्डी मतदारसंघामध्ये नामदार साहेबांचा जो विजय झालेला आहे आणि विजयाच्या पूर्वीच आपल्याला काही माध्यमांमध्ये फलक दिसले असतील. टाइगर अभी जिंदा है, टाइगर अभी जिंदा है बोले तो टाइगर जिंदा ही रहेगा. टाइगर कभी ना मरता है ना टाइगर कभी हारता है, टाइगर हमेशा जिंदा ही रहता है. या पार्श्वभूमीवर आज राधाकृष्ण विखे पाटलांचा जो विजय झालेला आहे त्या विजयाला आज इथं कोणीच विरोध करू शकणार नाही. त्याचप्रमाणे त्यांचं जल्लोषात शिर्डीमध्ये जे फटाक्याची आताशबाजी करून आणि एकमेकांना पेढे भरून जे जल्लोषात स्वागत केलं त्याचाच फलित हे पूर्वीच निकालापूर्वीच पाहायला मिळालं होतं. अगोदरच जनता म्हणत होते की साहेबांचा विजय हा निश्चित आहे. त्याचप्रमाणे साहेबांना भरघोस मताधिक्यांनी इथं विजय मिळाला याचा आम्हाला सर्व जनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने झालेला आनंदोत्सव हा आमचा द्विगुणित होत आहे आणि साहेबाला अजून मोठमोठे पद मिळो आणि साहेबांची अजून प्रगती उन्नती हो हीच साहेब नहीं अभी वो बोल रहे थे कि टाइगर टाइगर के कपड़े डालने से कोई टाइगर नहीं बनता, लेकिन इधर का टाइगर वो ओरिजिनल टाइगर है. वो टाइगर के कपड़े पहनने वाला टाइगर नहीं, ये ओरिजिनल टाइगर है और टाइगर ही रहेगा. टाइगर हमेशा जिंदा होता है, टाइगर कभी भी हमेशा जिंदा ही रहता है. टाइगर मारता नहीं, टाइगर मारता है. कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.